नमस्कार मित्रांनो, डिफेन्स फॅक्टरी मराठी या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। अग्निवीर भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये अग्निवीरांना सॅलरी किती मिळते, कोणकोणत्या सुविधा मिळतात, रिटायरमेंट नंतर किती पैसा मिळतो, ही संपूर्ण डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे। आता बघा, तुम्ही वेगवेगळ्या न्यूज ऐकल्या असेल की रिटायरमेंट नंतर अग्निवीरांना वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये रिझर्वेशन मिळणार आहे। मग कोणत्या क्षेत्रामध्ये किती टक्के रिझर्वेशन देण्यात आलेले, रिटायरमेंट नंतर त्यांची सरकारी नोकरी पक्की होणार आहे का, या संबंधित डिटेल माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे जे तुमचे मित्र अग्निवीर भरतीची तयारी करत असाल त्यांना या व्हिडिओची लिंक सुद्धा शेअर करायची आहे। आता बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे अग्निवीरांचं 4 वर्षांचं सॅलरी स्ट्रक्चर अशा प्रकारे असतं। पण अग्निवीरांना 4 वर्षाची जी की सर्व्हिस आहे, या सर्व्हिसमध्ये कार्यकाल वाढण्याची खूप जास्त शक्यता आहे। त्यांनी सुरुवातीला सांगितलेलं आहे की आम्ही 25% अग्निवीरांना परमनंट करणार आहे, पण बाकीचे जे काही उरलेले 75% अग्निवीर आहे त्यांना विविध क्षेत्रांमध्ये आता वेगवेगळ्या प्रकारे चांगलं असं आरक्षण दिल्या जाते, म्हणजे त्यांची सुद्धा नोकरी जवळपास पक्की होणार आहे। पण यामध्ये आता 25%ची जी काही टक्केवारी आहे, ही टक्केवारी 50% पर्यंत 75% पर्यंत करण्यावरती सुद्धा विचार चालू आहे। म्हणजे आता सध्या काही दिवसानंतर पहिल्या बॅचचे जे विद्यार्थी रिटायर होणार आहे, ते रिटायरमेंटच्या अगोदर आपल्याला याबद्दलची डिटेल माहिती संपूर्ण समजून जाणार आहे। बघा, आता सॅलरीमध्ये कसं असतं, पहिल्या वर्षी अग्निवीरांना 30,000 सॅलरी असते, पण हातामध्ये किती येत असते, 21,000 येत असते। पण तुम्ही म्हणणार सर, ऍक्च्युअली 21,000च पगार असते का, 23,000च पगार असते का? पण यामध्ये त्यांचे वेगवेगळे अलाउन्सेस ऍड होत असतात, त्याबद्दल सुद्धा डिटेलमध्ये माहिती सांगतो तुम्हाला। जेव्हा त्यांची 6 महिन्याची ट्रेनिंग असते, तर 6 महिन्याच्या ट्रेनिंग मध्ये त्यांना 20 ते 21,000 एवढं पेमेंट असतं। पण ते सगळं पेमेंट त्यांच्या जसं की त्यांना जे कपडे घ्यायचे असतात वेगवेगळे, त्याचबरोबर शूज घ्यायचे असतात, त्यांचं खाणं पिणं यामध्येच बऱ्यापैकी वेस्ट होत असतात, ठीक आहे। पण त्यानंतर पोस्टिंगच्या वेळेस त्यांना पहिल्या वर्षी 21,000 रुपये, दुसऱ्या वर्षी 23,000 रुपये, तिसऱ्या वर्षी 25,000 आणि चौथ्या वर्षी 28,000 असं हे बेसिक पेमेंट असतं। आणि यामध्ये त्यांचे रिस्क अलाउन्सेस असेल, ट्रॅव्हल अलाउन्सेस असेल, ते ऍड होत असतात। आता रिस्क अलाउन्स म्हणजेच काय रे, तर त्यांच्या पोस्टिंग नुसार त्यांना अलाउन्स मिळतो। म्हणजे ट्रेनिंग नंतर त्यांना पोस्टिंग मिळत असते। जर रिस्की एरियामध्ये पोस्टिंग मिळाली, समजा सियाचीन सारख्या ठिकाणी, तिकडं लेह लडाख सारख्या ठिकाणी, तर तिकडं त्यांचा अलाउन्स खूप जास्त असतो। म्हणजे अग्निवीरांचा हा पगार त्या रिस्की एरियामध्ये जवळजवळ 55,000च्या आसपास जात असतो। किती म्हणलं मी, 55,000च्या आसपास जात असतो। पण त्यांची जी काही पोस्टिंग आहे ती नॉर्मल एरियामध्ये असली तर हा जो काही त्यांचा पगार आहे, हा 40-42,000च्या आसपासच राहत असतो किंवा यापेक्षा सुद्धा खाली येत असतो। म्हणजे जो काही पगार असेल तो कशावरती डिपेंड असणार आहे, तर त्यांच्या पोस्टिंग एरियानुसार टोटली डिपेंड असणार आहे, एवढं समजून घ्यायचंय। आता बघा, जे जे विद्यार्थी अग्निवीर भरतीची तयारी करत असतात त्यांच्यासाठी आपल्या महाराष्ट्र अकॅडमी ॲपवरती अग्निवीरची ही बॅच उपलब्ध आहे। रेकॉर्डेड ही बॅच आहे, मराठी माध्यम मध्ये बॅच आहे, परीक्षा मराठीमध्ये देता येत असते, म्हणून तुम्ही अभ्यास मराठीमध्ये केला पाहिजे, कारण प्रश्न मराठीमध्ये समजायला आपल्याला सोपं जात असतं। म्हणजे प्रश्न व्यवस्थित समजतील, तुमचा अभ्यास चांगल्या प्रकारे होईल, त्यासाठी आपली ही बॅच आहे। ज्यांना घ्यायची असेल ती महाराष्ट्र अकॅडमीच्या ऍप मधून घेऊ शकतात। ज्यांना पुस्तक पाहिजे असलं त्यांच्यासाठी मराठी माध्यम मधलं अग्निवीर राजमार्ग पुस्तके, आताच्या अग्निवीर भरतीमध्ये या पुस्तकाचा विद्यार्थ्यांना खूप चांगल्या पद्धतीने फायदा झालेला आहे। ज्यांना ज्यांना हे पुस्तक घ्यायचं असेल, जवळच्या दुकानामध्ये जाऊन तुम्ही स्वतः एकदा बघा की पुस्तकामध्ये परीक्षाभिमुख माहिती दिलेली आहे का, जेणेकरून तुम्हाला तयारीसाठी खूप फायदा होणार आहे। आता बघा, पुढची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेवानिधी। म्हणजे 4 वर्षानंतर जेव्हा ते रिटायर होणार आहे, तर रिटायरमेंटचा पैसा त्यांना किती मिळणार आहे, तर हा मिळणार आहे बघा 10,40,000 रुपये। किती? 10,40,000 रुपये एवढा त्यांना त्या ठिकाणी रिटायरमेंट नंतर पैसा मिळणार आहे। मग आता हे झालं रिटायरमेंट नंतर पैसा, ठीक आहे। मग यामधले आता काय करणार रे, 25% जे काही अग्निवीर आहे, 100 अग्निवीरांमधले 25 अग्निवीर हे काय होणार आहे, परमनंट होणार आहे। मग जसे अगोदर आर्मीवाले 15-15, 16-16 वर्ष ड्युटी करतात, तर हे 25% अग्निवीर 15 वर्ष, 16 वर्ष त्या ठिकाणी परमनंट असणार आहे। पण ही टक्केवारी वाढवण्यावरती विचार चालू आहे, किंवा काय करू शकतात, 4 वर्षाचा त्यांचा कार्यकाल हा 6 वर्ष करू शकतात, 8 वर्ष सुद्धा करू शकतात। जेव्हा पहिल्या बॅचचे विद्यार्थी रिटायर होतील तेव्हा आपल्याला ती महत्त्वाची अपडेट कळणार आहे। त्यानंतर बघा, आता फॅसिलिटीज त्यांना कोणकोणत्या मिळत असतात, तर जसं बाकी सर्व सैनिकांना मिळतात तशा मेडिकल फॅसिलिटीज त्यांना मिळतात। म्हणजे त्यांना स्वतःला दुखापत झाली, त्यांच्या घरच्यामध्ये आईला वडिलांना काही जरी मेडिकल संबंधित पाहिजे असलं तर ती फॅसिलिटीज मिळणार आहे।
त्यानंतर बघा CSD म्हणजे कॅन्टीनची सुद्धा सुविधा त्यांना मिळत असते. पण या ज्या काही दोन सुविधा असतात ना, जोपर्यंत ते अग्निवीर या पोस्ट वरती आहे तोपर्यंतच असतात. रिटायरमेंट नंतर त्यांना या सुविधा दिल्या जात नाही, एवढं लक्षात ठेवायचंय. त्यानंतर इन्शुरन्स मिळत असतो बघा, 48 लाखाचा लाईफ इन्शुरन्स मिळत असतो. म्हणजे जर आपला अग्निवीर भाऊ शहीद झाला तर त्याच्या घरच्यांना 48 लाख रुपये दिले जात असतात. पण केव्हा? जोपर्यंत तो 4 वर्ष अग्निवीर या पोस्ट वरती आहे आणि तो एखादी लढाई करता करता एखादी जंग लढत असताना जर शहीद झाला तर त्याच्या घरच्यांना 48 लाख रुपये असे मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर अलाउन्सेस बद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे की पोस्टिंग नुसार त्यांना रिस्क अलाउन्सेस दिलेले जात असतात. त्याचबरोबर ट्रॅव्हल अलाउन्स सुद्धा मिळत असतात. मग त्यांचा जो काही पगार आहे, जर रिस्की एरियामध्ये जर पोस्टिंग आली तर 55,000च्या आसपास जात असतो. नॉर्मल एरियामध्ये असली तर तोच पगार 37 ते 38 हजारापर्यंत सुद्धा असतो. सगळं काही त्यांच्या पोस्टिंग वरती डिपेंड असतं आणि प्रत्येक अग्निवीरांना सुरुवातीला रिस्की एरियामध्येच पोस्टिंग दिली जात असते. एवढं सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. आता सर्वात महत्वाच्या मुद्द्यावरती आपण येऊया की त्यांना अग्निवीर स्किल सर्टिफिकेट मिळणार आहे. म्हणजे 4 वर्षाची सर्व्हिस कंप्लीट झाल्यानंतर त्यांना अग्निवीर स्किल सर्टिफिकेट दिलं जातं. 4 वर्ष त्यांचा जो परफॉर्मन्स असणार आहे त्या रिलेटेड हे सर्टिफिकेट असणार आहे. त्यामध्ये सगळं मेन्शन असणार आहे की याचा जो की परफॉर्मन्स होता तो ट्रेनिंग मध्ये कसा होता, 4 वर्षामध्ये कसा होता, त्याच्या अचिव्हमेंट्स कोणकोणत्या आहे, संपूर्ण माहिती या सर्टिफिकेट मध्ये असणार. आणि तुम्हाला या ज्या गोष्टी येत आहे ना, SSC GD मध्ये 50% एवढं रिझर्वेशन मिळालेले, म्हणजे SSC GD च्या दरवर्षी 50,000च्या आसपास जागा निघतात. यापैकी 25,000 जागा या फक्त आणि फक्त अग्निवीरांसाठी राखीव असणार आहे. आणि त्यांनी म्हणलेलं आहे की कोणतीही परीक्षा द्यायची गरज नाहीये, कोणतंही फिजिकल मेडिकल द्यायचं गरज नाहीये. मग सिलेक्शन कशावरती होणार हाच प्रश्न भरपूर अग्निवीर भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पडला होता. तर सिलेक्शन होणार आहे फक्त यावरती, अग्निवीर स्किल सर्टिफिकेट. मग याच्यावर तुमच्या परफॉर्मन्स नुसार तुम्हाला इतर जे काही क्षेत्र आहे त्या क्षेत्रांमध्ये सिलेक्शन मिळवण्याचा चान्स आहे. म्हणून तुमचा 4 वर्षामधला परफॉर्मन्स सुद्धा मॅटर करणारे, खूप महत्वाचा असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा तुम्हाला दिल्ली असेल, दिल्लीच्या विविध ज्या सरकारी नोकऱ्या असतात त्यामध्ये सुद्धा 20% आरक्षण देण्यात आलेले. बाकीच्या सर्व क्षेत्रांमध्ये सुद्धा देत आहे. CGL ची एवढी मोठी क्लास 1 ची पोस्ट असते, त्या पोस्ट मध्ये सुद्धा म्हणजे ASO पोस्ट मध्ये सुद्धा एक जागा अग्निवीरांसाठी त्यांनी राखीव ठेवलेली आहे. म्हणून सांगतोय अग्निवीर भरतीला हलक्यात घेऊ नका, चांगल्या पद्धतीने तयारी करा. खूप साऱ्या फॅसिलिटीज तुम्हाला असणार आहे. पुढं रिटायरमेंट नंतर सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तुम्हाला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. मागं अजून एक अपडेट आली होती की त्याचबरोबर जे प्रायव्हेट सेक्टर आहे त्यामध्ये सुद्धा आम्ही आमच्या पद्धतीने काय करू तर त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं अग्निवीरांचं सॅलरी स्ट्रक्चर असतं, या सर्व सुविधा मिळत असतात. जर तुम्हाला काही अडचण आली तर अजून तुम्ही कमेंटमध्ये विचारा, जेणेकरून तुमची जी काही प्रत्येक अडचण आहे ती प्रत्येक अडचण आपल्याला सोडवता येणार आहे. आणि पुढची जी काही अग्निवीर भरती आहे ती लवकरात लवकर येणार आहे. त्याची तुम्ही आतापासून जोमानं तयारी करायची आहे. नाहीतर भरती जवळ आली आणि तुम्ही तयारीला लागले तर तुमचं सिलेक्शन होणार नाही. आतापासून टप्प्याटप्प्यानं तुम्ही थोडी थोडी तयारी सुरू केली तर 100% तुमचं सिलेक्शन होणार आहे. दरवर्षी 1 लाखाच्या आसपास जागांचा आकडा जातोय. पुढच्या वर्षी सुद्धा बंपर अशा जागा असणार आहे. म्हणून तयारीला लागा, कारण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आता आरक्षण दिलं जातंय. तर अग्निवीर भरतीमध्ये कॉम्पिटिशन वाढण्याचे चान्सेस वाढलेले. म्हणून तुम्ही आतापासून तयारी केली तर तुमचं सिलेक्शन 100% फिक्स होणार आहे. जय हिंद.